पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुती पूर्ण ताकदीने निवडणुकीसाठी उतरली आहे। निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि आरपीआय महायुतीच्या वतीने प्रभाग क्रमांक 4, 5 आणि 6 मधील उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मोठ्या थाटात दाखल केले। या निमित्ताने आयोजित रॅलीमध्ये कार्यकर्त्यांचा जनसागर उसळला होता। प्रभाग क्रमांक 4 मधून प्रवीण काळूराम पाटील, परेशा ब्रिजेश पाटील, अनिता वासुदेव पाटील, मधु पाटील, प्रभाग क्रमांक 5 मधून शत्रुघ्न अंबाजी काकडे, मिनल विजय पाटील, हर्षदा अमर उपाध्याय, प्रवीण रामजी बेरा, तर प्रभाग क्रमांक 6 मधून उषा अजित अडसुळे, नरेश गणपत ठाकूर, सोनल अजिंक्य नवघरे, समीर श्रीकांत कदम हे निवडणूक लढवणार आहेत। उमेदवारी अर्ज करताना महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी उपस्थित राहून विजयाचा विश्वास व्यक्त केला। भारतीय जनता पार्टीचा जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, भारत माता की, भारत माता। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश पालदी, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, बीना गोगरी, दीपक शिंदे, सांतना पवार, वासुदेव पाटील, कीर्ती नवघरे यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अर्ज दाखल केल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना नेत्यांनी सांगितले की पनवेल शहराचा झालेला कायापालट आणि भविष्यातील नियोजित प्रकल्प या मुद्द्यावर आम्ही जनतेसमोर जात आहोत। महायुतीचे सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला। कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी आणि झेंड्यांनी संपूर्ण परिसर भगवामय झाला होता। प्रभाग क्रमांक 4, 5 आणि 6 मध्ये महायुतीने तगडे उमेदवार दिल्याने विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे। वंदे वंदे एकच वादा, एकच वादा, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा। हे नेहमीच आता एक मोठं प्रगतिशील आणि या इथं मेट्रो शहराकडे वाटचाल करणारं असं शहर म्हणून इथं ओळखलं जातं। या इथं मोठ्या प्रमाणामध्ये जर विकास झालेला आहे, एक चांगल्या प्रकारची संस्कृती या इथं जर नांदत असेल तर त्याच्यासाठी कारण म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांनी या इथे सर्व जनता ही एकत्र यावी, एकत्र नांदावी, त्यांना त्यांच्या विकासासाठी या इथे जास्तीत जास्त संधी ह्या उपलब्ध व्हाव्यात आणि त्याच सोबतीने प्रत्येकाला या इथे समान संधी भेटावी यासाठी प्रयत्न केले आणि त्याचा परिणाम म्हणूनच या इथे भारतीय जनता पार्टीच्या बद्दलचा असलेला एक विश्वास हा इथे वाढत गेलेला आहे। म्हणूनच या खारघर शहरामध्ये जे प्रभाग क्रमांक 4, प्रभाग क्रमांक 5, प्रभाग क्रमांक 6 ह्या सीट होत्या, या इथे माननीय एकनाथ शिंदेसाहेब आणि माननीय अजितदादा ह्यांच्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबतच ही निवडणूक लढवावी म्हणून ओव्हरऑल पनवेल महानगरपालिकेमध्ये आणि या खारघरमध्ये सुद्धा निवडणूक लढवायचं हे म्हणून ठरवलेलं आहे। आणि इथे भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय या सर्वांचा जो उत्साह आपण पाहतो आहोत, नक्कीच त्यांना मला विश्वास आहे की मागील निवडणुकीप्रमाणेच या इथे सर्व 12च्या 12 नगरसेवक हे या इथे
भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, RPI ह्यांचे येतीलच. आणि त्याच्याचबरोबर जो मताधिक्य मागच्या वेळीस होता त्यापेक्षा आणखीन जास्त मोठ्या प्रमाणात हा या इथे दिसून येईल. आणि याचा परिपाक हा खारघरची प्रगती ही आणखीन होण्यामध्ये नक्कीच आपल्या सर्वांना दिसून येईल. सर्वप्रथम मी रामशेठ ठाकूर साहेबांचं या ठिकाणी खूप खूप आभार मानेन. त्याचबरोबर महेश बालदी सरांचं या ठिकाणी आभार मानेन. आमदार श्री प्रशांतजी ठाकूर साहेबांचं आणि त्याचबरोबर सभागृह नेते श्री परेशजी ठाकूर साहेबांचं या ठिकाणी आभार मानेन. त्याचबरोबर माझे पती श्री अमरजी उपाध्याय यांचे मी आभार मानेन. कारण की पक्षाने जो आमच्यावर विश्वास ठेवला, जो आमच्या कामावर आमची ही पोचपावती आहे की आम्हाला पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात पक्षाकडून आम्हाला संधी दिली गेली. त्यामुळे नागरिकांचा जो विश्वास आहे, आतापर्यंत आपण महिलांचा असू दे, ज्येष्ठांचा असू दे, मुलांचा असू दे, वयोवृद्ध माणसांचा असू दे, आम्ही प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक लोकांसाठी आपण कार्य केलेलं आहे. आणि आतापर्यंत जे आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि परेशजींच्या सहकार्याने करत आलेलो आहे, यापुढे देखील आपण असंच करत राहू. आणि आम्हाला पूर्ण शाश्वती आहे की नागरिकांनी जे त्यावेळेला आम्हाला सपोर्ट केला होता ते पुन्हा आम्हाला तशाच जोराशोराने अजून सपोर्ट करतील. कारण की आपण जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत, महिलांना असू द्या, महिलांच्या ज्या काही सुविधा असतील, जसं भारतीय जनता पार्टीचं ब्रीदवाक्य आहे की जे काही सुविधा असतील, ज्या काही योजना असतील त्या शेवटच्या घटकापर्यंत पोचल्या पाहिजे. आणि ते पुरेपूर प्रयत्न आम्ही दोघं दाम्पत्य करत असतो. आणि आज पक्षाने आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला ही संधी दिली, त्यासाठी आम्ही सर्वांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. Thank you from my bottom of heart for Prashant Dada Thakur who have given me this opportunity for the election. I am the candidate Sonal Naungare from ward number 6. So I am thankful for that. Apart from that, my husband Ajinkya Naungare was working from last 17 years. He was a general secretary of Raigad. My co-sister Aarti Ketan Naungare, she was an ex-corporator from last 7 years. With their support and with their enthusiasm, I do work with them and I will bring our area, our community, our society as a developing and progressing society. सर्वात प्रथम तर भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे म्हणजे रामशेठ ठाकूर साहेब, जयंत म्हात्रे, प्रीतम म्हात्रे, आमदार प्रशांत दादा ठाकूर या सर्वांचे मनपूर्वक आभार आहेत. कारण त्यांनी मला माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवून मला उमेदवारी जाहीर केलेली आहे. आणि मी त्याच ताकदीने, त्याच जोमाने पुन्हा एकदा माझ्या सर्व जनतेचे कल्याण आणि विकास करण्याच्या दृष्टीनेच पुढे पाऊल टाकणार आहे. त्यामुळे निश्चितपणे आम्ही निवडून तर येणारच आहोत आणि त्या विकासाच्या धैर्य पुढे ठेवून आम्ही कामही चालू करणार आहोत. सर्वप्रथम मी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांचे या ठिकाणी आभार मानतो. आज आपण बघतोय खूप मोठा जनसमुदाय भारतीय जनता पार्टी सोबत आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं नेहमी विजन राहिलेलं आहे की आपल्याला विकासावरच बोलायचं आहे आणि विकासाच्या माध्यमातून आपल्याला उत्तर द्यायचं आहे. या ठिकाणी असणाऱ्या आमच्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये विविध प्रकारची कामं सन्मान्य आमदार प्रशांत ठाकूर जे असतील, सन्मान्य आमदार विक्रांत पाटील जे असतील यांच्या माध्यमातून झालेली आहेत. आमचे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, बाळासाहेब पाटीलजी यांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली, आमचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही आमच्या प्रभागाच्या विकासाचा मुद्दा घेऊन फक्त पुढे जाणार आहोत. बाकी कुठल्याही विषयाला आम्ही जास्त महत्त्व न देता फक्त विकास ही एकच भूमिका घेऊन आम्ही आमचं पुढचं पाऊल टाकणार आहोत. आणि आता उद्यापासून किंवा आजपासूनच आम्ही आमच्या प्रचाराचा धडाका चालू करणार आहोत. आज आमचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. यांच्यासह आज संध्याकाळपासून आम्ही प्रचाराला सुरुवात करतो. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या माध्यमातून आज सर्व खारघरमधील 12 नगरसेवक, प्रभाग क्रमांक 4, 5 आणि 6 सर्व 12 नगरसेवकांनी आज उमेदवारी भरलेली आहे. निश्चित भारतीय जनता पार्टी विजय भारतीय जनता पार्टीचाच होणार आहे. आज जर बघितलं आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब असतील किंवा सभागृह नेते परेशजी ठाकूर साहेब असतील, यांनी जो विकास केलेला आहे खारघरमध्ये, पनवेल महानगरपालिकेमध्ये, इथे सर्व जनतेला समजलेलं आहे का विकास केवळ करू शकतो ती भारतीय जनता पार्टीच करू शकतो. म्हणून आम्ही प्रभाग 6 मधले, मी एक प्रभाग 6 मधला उमेदवार आहे 6ब मधून. आणि मी आपलं सेक्टर 10 असेल किंवा प्रभाग 6 मध्ये आहे. माझं जे काम आहे त्या लोकांनी बघितलेलं आहे, कसा विकास घडला आहे गेल्या 7 वर्षापासून ते आजपर्यंत जो विकास झालेला आहे त्या विकासाचा आधारे आम्ही नक्कीच विजय होणार. आणि यापुढे सुद्धा जे काही नागरिकांना विकासाची कामं पाहिजे ती यापुढे आम्ही करू.
सर्वप्रथम माझ्या जनता मायबापला आणि माझ्या मतदार राजाला मी धन्यवाद बोलेन. खूप या मोठ्या संख्येने आज हे आमचा उमेदवार अर्ज भरण्यासाठी वेळात वेळ काढून उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद बोलतो आहे. आणि पक्षश्रेष्ठी तसेच आमचे आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब, तसेच प्रशांतदादा ठाकूर साहेब, आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब, तसेच बालदी साहेब, तसेच परेशदादा ठाकूर साहेब, तसेच पक्षश्रेष्ठी यांनी मागील काळामध्ये जो 2017च्या निवडणुकीमध्ये माझ्यावर विश्वास ठेवून मला एक संधी दिलेली होती आणि त्या संधीसाठी मी पुरेपूर प्रत्येक जनतेच्या सुविधांसाठी मी झटलो आणि ती मार्गी लावली. आणि यावेळीसुद्धा मला पुन्हा एकदा या 2000 सार्वत्रिक निवडणुकीच्या 2026च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मला संधी दिली आणि पुन्हा एकदा माझ्यावर असाच विश्वास जनता ठेवेल आणि जनतेच्या सेवेसाठी आम्ही कार्यतत्पर राहू. मेरा नाम है परेशा ब्रिजेश पटेल. मैं प्रभाग क्रमांक 4 से भारतीय जनता पार्टी की ओर से नियुक्त हुई हूँ और इसके लिए मैं पार्टी का भी धन्यवाद देती हूँ. मेरे पति जो अध्यक्ष रह चुके हैं भारतीय जनता पार्टी में, अभी रायगढ़ जिला के चीफ मिनिस्टर है, उन्होंने बहुत ही अच्छे से सेवा दी है भारतीय जनता पार्टी में और हम ऐसे ही प्रशांत दादा ठाकुर और परेश दादा ठाकुर के नेतृत्व में हम आगे बढ़ते रहेंगे और जनता की सेवा करते रहेंगे. धन्यवाद. 2017च्या अगोदर आपण बघितलं तर खारघर एक वेगळं होतं. आत्ता ज्यावेळी 2017 पनवेल महापालिका अस्तित्वात आली त्यानंतर ज्या सुविधा होत्या, कचऱ्याची समस्या होती, आज कचरामुक्त खारघर आहे. त्यानंतर जे उद्यानं आहेत, जसं पनवेल महापालिका एक सुविधा पनवेल महापालिकेकडे सिडकोकडनं वर्ग झाली. गार्डन्स आहेत, गार्डन डेव्हलप होण्याचं चालू झालं. प्लेग्राऊंड्स आहेत, प्लेग्राऊंड्स डेव्हलप होण्याची चालू डेव्हलप झालेले आहेत. 2 तलाव झालेले आहेत आणि आणखी प्रोसेसमध्ये आहेत. आणि स्ट्रीट लाईट असतील, अनेक विकास कामं. नव्यानं आता खारघरमध्ये एक नाट्यगृह बनणार आहे, त्याचाही प्लॉट वर्ग झालेला आहे, पनवेल महापालिकेकडे प्रक्रियेमध्ये आहे. अशा अनेक विकास कामं भारतीय जनता पार्टीमार्फत सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब हे मार्गी लावत आहेत आणि सभागृह नेते परेश ठाकूर साहेब हे त्या कामांवर जे प्रखर लक्ष देत आहेत आणि तसे कामाची क्वालिटीसुद्धा ते पाहूनच पनवेल महापालिकेचे सर्व पदाधिकारी, तळागाळातला पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचा ह्या विकासाच्या कामावर लक्ष देऊन ज्या योजना आहेत राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या त्या तळागाळापर्यंत भारतीय जनता पार्टी पोहोचत असते. त्या जोरावर आम्ही नक्कीच खारघरमध्ये 12च्या 12 कॅन्डिडेट निवडून आणणार.